काही आठवड्यांपूर्वी इंदोरमधून एक बातमी आली, जी ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. नवविवाहित जोडपं राजा आणि सोनम रघुवंशी मेघालयात हनीमूनसाठी गेले आणि अचानक गायब झाले. मग 2 जूनला एक धक्कादायक बातमी समोर आली. राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयातल्या एका खोल दरीत सापडला. त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पण सोनम कुठे होती? तिचं काय झालं? सगळ्यांना वाटलं कदाचित तिचं अपहरण झालं असेल, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. इंदोर मधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं लग्न 11 मे 2025 रोजी झालं. लग्नानंतर काही दिवसातच हे जोडपं हनीमूनसाठी मेघालयला निघालं. 20 मे रोजी ते गुवाहाटीला पोहोचले. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि मग शिलाँगच्या दिशेने रवाना झाले. 22 मे रोजी ते शिलाँग जवळील मावलाखियात गावात पोहोचले आणि नोंग्रियाट मधील एका होमस्टे मध्ये थांबले. पण 23 मे पासून दोघांचा कुटुंबियाशी संपर्क तुटला. त्यांची स्कूटी सोहरा चेरापुंजी जवळील एका कॅफे जवळ लावलेली आढळली. पण राजा आणि सोनमचा काहीच पत्ता नव्हता. 11 दिवसांच्या अथक शोधानंतर 2 जून रोजी मेघालय पोलिसांना आणि NDRFच्या पथकाला सोहरा येथील वेई सॉवनडॉंग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या हातावर राजा असा टॅटू होता, ज्यामुळे त्याची ओळख पटली. पोस्टमॉर्टम अहवालाने सगळ्यांना धक्का दिला. राजाची हत्या झाली होती आणि तीही धारदार हत्याराने. पण सोनम कुठे होती? तिचं अपहरण झालं असावं असा तिच्या कुटुंबियांचा कयास होता. पण खरं सत्य काही वेगळंच होतं. 17 दिवसानंतर 9 जून रोजी सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज परिसरात एका ढाब्याजवळ बदवास अवस्थेत आढळली. गाझीपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिला वन स्टॉप सेंटर मध्ये ठेवलं. पण यानंतरचा खुलासा सगळ्यांना अवाक करणारा होता. मेघालय पोलिसांच्या मते सोनमने स्वतःच भाडोत्री हत्यारांना सुपारी देऊन राजाची हत्या घडवून आणली होती. होय, ज्या सोनमला सगळे बेपत्ता समजत होते, तिनेच हा सगळा खेळ रचला होता. सोनमने स्वतः तिच्या कुटुंबियांना फोन करून आपला ठाव ठिकाणा सांगितला. कुटुंबियांनी इंदोर पोलिसांना कळवलं आणि इंदोर पोलिसांनी गाझीपूर पोलिसांना माहिती दिली. गाझीपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सोनमला काशी ढाब्यावरून ताब्यात घेतलं. पण हा सगळा प्रकार इतका साधा नव्हता. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली, ज्यात सोनम आणि 3 हल्लेखोरांचा समावेश आहे. यातील एक हल्लेखोर अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे. पोलीस सूत्रानुसार सोनमचं राज कुशवाहा नावाच्या एका व्यक्तीशी प्रेम संबंध होते. हा राज कुशवाहा तिच्या ऑफिस मध्ये काम करायचा. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. सोनमने राज कुशवाहा सोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पण हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहींच्या मते वैयक्तिक वाद किंवा प्रेम संबंध हेच यामागचं कारण असू शकतं. पण हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की प्रत्येक नव्या माहितीमुळे नवे प्रश्न उभे राहत आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, राजा रघुवंशी हत्याकांडात मेघालय पोलिसांनी 7 दिवसात मोठं यश मिळवलं आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक झाली असून एका महिलेने म्हणजे सोनमने शरणागती पत्करली आहे. आणखी एका हल्लेखोराचा शोध सुरू आहे. पण याच वेळी सोनमचे वडील देवी सिंग रघुवंशी यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात हलगर्जीपणा केला. जर वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित त्यांची मुलगी सापडली असती, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता सोनमच्या अटकेनंतर त्यांचे दावेही प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. या प्रकरणात एका स्थानिक टुरिस्ट गाईडच्या बयानानेही मोठी भूमिका बजावली. त्याने पोलिसांना सांगितलं की 23 मे रोजी राजा आणि सोनम यांच्या सोबत 3 अनोळखी पुरुष होते आणि ते हिंदीत बोलत होते. हा खुलासा पोलिसांसाठी महत्वाचा ठरला, कारण याच तिघांवर आता हत्येचा संशय आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना, आकाश उर्फ ललितपूर आणि आनंद उर्फ सागर यांना अटक केली आहे. आता प्रश्न उरतो तो हा की सोनमने असं का केलं? तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं आणि या प्रकरणात अजून कोणते खुलासे समोर येतील? मेघालय पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.